सुद्धा आहेत आणि आजचा विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे आजच शिवसेनेसंदर्भात, शिवसेना नाव पक्ष चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या अगदी छोट्या काही तात्पुरत्या सुनावणी संदर्भात. खरं तर ही सुनावणी आपल्याला कायमच त्याच्याबद्दल तारीख पे तारीखच सर्वोच्च न्यायालयामध्ये पडताना पाहायला मिळते. त्याच्याबद्दल सुद्धा अनेक प्रतिक्रिया ह्या आपल्याला येताना पाहायला मिळतात. तुम्ही सुद्धा अनेक प्रतिक्रिया त्याबद्दलच्या मांडत असता, पण जी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून येते त्याच्यावर मात्र आज सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केलेला आहे. सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं अतिशय बेजबाबदार वक्तव्य ही माध्यमांमध्ये जाऊन केली जात आहेत आणि ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात केली जात आहेत. तुम्ही इथे येता आमच्याकडनं एक प्रकारे म्हणजे त्यांचं म्हणण्याचा रोख असा होता की इथे येता एकीकडे की ही केस सुनावणीसाठी घ्यावी आणि बाहेर जाऊन मात्र सर्वोच्च न्यायालयाच्याच विरोधात बोलता. यावर कोर्टाला कुठेतरी हरकत होती आणि त्याबद्दलच आज त्यांनी आपली ही प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे. खरं तर त्यांनी ही टिप्पणी ठेवलेली आहे. मूळ मुद्दा हा की याच्यानंतर तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया अतिशय जहरी भाषेतल्या असतात किंवा जहरी टीका ही सर्वोच्च न्यायालयावर होत असते. बऱ्याचदा त्याच्याबद्दल हेही म्हटलं जातं की जीभ घसरून केलेली ती वक्तव्य आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं सुद्धा त्याच्याबद्दलचं स्वतःचं काही मत आहे आणि आपल्याला नेते हे म्हणण्यापेक्षा इथे थेट संजय राऊत हे नाव घ्यायला काही हरकत नाही, कारण की उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊतच असे आहेत की जे या शिवसेनेच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जे घडतंय त्याबद्दल वेळोवेळी आपली प्रतिक्रिया देत असतात. पण उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ही वेगळी असते, संसदीय भाषेतली असते. पण संजय राऊत जे माध्यमांसमोर येऊन बोलतात किंवा सामनातल्या रोखठोक या सदरामध्ये जे लिहित असतात त्याच्यावर मात्र हा कुठेतरी कोर्टाने व्यक्त केलेला आक्षेप आहे. ठाकरेंचं म्हणजे संजय राऊतांचं जे वक्तव्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेनच की कशाबद्दलचा संताप हा खरं तर सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेला आहे. पण प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं आणि त्याच दृष्टीने कोर्ट निकाल देत नाहीये किंवा कोर्ट याबद्दल सुनावण्या घेत नाहीये म्हणून जे आशेवर असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे तर त्यांनी आता खरोखर या आशेवर राहण्यामध्ये काही अर्थ उरलाय का? किंवा या शिवसेनेची ही जी सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणं अपेक्षित आहे, त्याचा जो निकाल लागणं अपेक्षित आहे तो निकाल जरी उद्या लागला तरी त्याला खरोखर काही अर्थ राहिलेला आहे का, याही दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि तुम्ही जर खास करून पाहणारा वर्ग जर शिवसैनिक असेल, शिवसेना समर्थक असेल किंवा राजकीय बातम्या दररोज पाहणारा असेल तर त्यांनी तर खास करून याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर द्याव्या की तुम्हाला वाटतं का की आत्ताच्या घडीला निकाल लागला तर त्याचा काही वेगळा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणात जाणवेल का? सुरुवात सरांपासून करते की आपल्याकडे एक मराठीत म्हणे त्या पद्धतीने की पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. तर त्या दृष्टीने हे बंड जे आहे ते घडलं 2022च्या जून महिन्यामध्ये. त्याच्यानंतर खरं तर काळच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षा होती की सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी करावं जेणेकरून कदाचित त्यांचं सरकार वाचू शकलं असतं आणि ते आपल्याला 11 मेचा सत्ता संघर्षाचा जो निकाल लागला त्यातनंही जाणवलं. पण उद्धव ठाकरेंनी मध्येच राजीनामा देऊन टाकला, त्यामुळे ते सरकार काही परत आलं नाही. तेव्हापासून जी उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाकडनं अपेक्षा होती ती पुढच्या सगळ्याच त्यांच्या याचिकांमध्ये त्यांना अपेक्षित असलेला न्याय काही त्यांना मिळालेला नाही असं त्यांचं वेळोवेळी म्हणणं असतं. आणि आता तर निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आता शिवसेना म्हणून जी ठाकरेंची शिवसेना आहे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शिंदेची शिवसेना किंवा आधी ज्याला शिंदे गट म्हटलं जायचं आणि नंतर शिवसेना म्हणण्यात आलं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शिंदेनी स्वतःचं एक प्रस्थ आता महाराष्ट्राच्या राजकारणात तयार केलेलं आहे. तर आता खरोखर हा शिवसेनेचा जो काही निकाल लागेल तो एक इम्पॅक्टफुल प्रभावी ठरेल का, त्याचा काही अर्थ राहिलाय का? कसं आहे की आता त्याच्यातली हवा निघून गेली एका पद्धतीने जर आपण बघितलं तर. आणि अर्थात सुप्रीम कोर्ट काय निकाल लावेल हे आत्ता आपल्याला त्याच्याबद्दल काही स्पेसिफिकली सांगणं फार कठीण आहे. पण आपण दोन्ही बाजूने विचार करूया. जर आपण असं पकडूया की जर तो निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला की नाही नाव आणि चिन्ह आणि हे उद्धव ठाकरेंकडेच असायला पाहिजे होतं आणि तो निर्णय चुकला आणि ते पुन्हा एकदा त्यांच्याकडे देण्यात यावं, सपोज असा काही निकाल लागला. 3 पद्धतीच्या गोष्टी लागू शकतात ना. एकतर ते परमनंट फ्रीज होऊ शकतं, कोणाचाच अधिकार नाही सांगून, एक ह्यांना दिलं जाऊ शकतं, किंवा इलेक्शन कमिशनने जो काही निकाल दिला होता तो योग्य आहे. या 3 गोष्टीच त्याच्यामध्ये होऊ शकतात जर आपण प्रॅक्टिकली बघितलं तर. जर पहिला निकाल लागला असं आपण जर पकडलं तर त्यातनं जास्तीत जास्त काय त्यातनं एक मॉरल विक्ट्री असेल ती. त्यामुळे काही आत्ताची जी परिस्थिती असं नाही होणार की बाबा उद्या ह्यांना नाव आणि चिन्ह मिळालं की एकनाथ शिंदेबरोबर असलेले लोक त्यांच्याकडे जायला लागतील अशी तर काही परिस्थिती होणार नाही. ते ऑलरेडी सत्तेमध्ये आहेत. आपण तर बघतोय की गेल्या काही दिवसांपासून जो काही इन्फ्लो सुरू आहे तो शिंदेकडेच सुरू आहे. बच्चू कडू असतील, आनंद परांजपे जे गेले आत्ता ते असतील किंवा इतर ह्या गोष्टी असतील. 3 निवडणुका मधल्या काळामध्ये होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे आपण एखाद्या पक्षाच्या आयुष्याचा जर विचार केला तर 3 निवडणुका आणि त्याही वेगवेगळ्या स्तराच्या, लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समितीच्या, या सगळ्या निवडणुका तर एक अख्खं पर्व एका पक्षाचं होऊन गेलेलं आहे. त्यांनी सगळा अनुभव घेऊन झालेला आहे त्या 2 पक्षांनी या बाबतीमध्ये. सो त्या दृष्टीने जर बघितलं तर आता काही जो पक्ष ज्या ठिकाणी आहे त्या पद्धतीने स्थिरावलेला आहे. त्यांना उद्या काही चिन्ह दिल्यामुळे काही फरक पडणार आहे असं काही नाहीये. जर ते चिन्ह फ्रीज झालं
तर मात्र प्रॉब्लेम शिंदेना या बाबतीत होऊ शकतो की जो एक पहिल्यापासनं त्यांचा जो दावा होता की ओरिजिनल शिवसेना आमची आहे, त्या दाव्यावरती प्रश्न नक्कीच उपस्थित केला जाऊ शकतो. पण अर्थात जो काही आता पक्ष आहे तो शिंदेचा आहे असं मानूनच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता तो सगळा काळ उलटून गेलेला आहे की बाळासाहेबांचा खरा विचार कोण पुढे घेऊन चाललाय वगैरे, हा सगळा काळ आता उलटून गेलेला आहे. एक पक्ष एकनाथ शिंदेचा आहे जो ओरिजिनल शिवसेनेचं ऑफशूटच आहे अशा पद्धतीने म्हटलं पाहिजे. त्याला ओरिजिनल शिवसेना आपण अशा करता आपण म्हणतोय कारण त्याचं नाव आणि चिन्ह जे इलेक्शन कमिशनकडे होतं ते एकनाथ शिंदेकडे मिळालेलं आहे. आणि एक दुसरं ऑफशूट आहे ते उद्धव ठाकरेंकडे आहे जे शिवसेना UBT या नावाने सुरू आहे. 4 वर्ष होऊन गेल्यामुळे जवळपास त्यातला जो मेन मुद्दा होता, मॉरॅलिटीचा मुद्दा होता किंवा त्यातला जो मुद्दा होता की बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणाची, हा मुद्दा वेगवेगळ्या निवडणुकांमुळे आता निकाली लागलेला आहे. त्यामुळे त्या पक्षांची नावं काय बदलली, त्या पक्षांना नवीन चिन्ह जरी मिळाली, नवीन काही अजून गोष्टी झाल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडेल अशी परिस्थिती आत्ताच्या परिस्थितीत तरी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत. मला त्यालाच ऍडिशनल प्रश्न होता की पक्षाचं नाव आणि चिन्ह हे आता परत मिळण्यामुळे काय काय गोष्टी बदलू शकतात, परत मिळेल और नाही मिळणार या कॉन्टेक्स्टने. मुळात पक्ष कशा पद्धतीने चालतोय यावर सुद्धा अनेक गोष्टी निर्भर असतात. खास करून आत्ताच्या घडीला बघायचं झालं तर काँग्रेसकडे त्यांचा हात हे चिन्ह आहेच ना, पण म्हणून महाराष्ट्रामध्ये चिन्ह आहे म्हणून काय त्यांच्या परिस्थितीमध्ये वेगळा फरक पडलाय का? उलट ओरिजिनल चिन्ह असून सुद्धा काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आलेत महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसकडे ओरिजिनल चिन्ह त्यांचे 16 आले, पण उद्धव ठाकरेंकडे नवं चिन्ह मशाल घेऊन जे ते गेले तरी त्यांचे 20 आमदार निवडून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा जर पाहिलं तर काँग्रेसकडे ओरिजिनल चिन्ह होतं त्यांचा हात, तरी त्यांचे 13 खासदार आले, पण उद्धव ठाकरेंकडे नवीन चिन्ह घेऊन सुद्धा त्यांना 9 खासदार निवडून आणता येऊ शकलेले आहेत. नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन सुद्धा आणि पक्षाची अर्धी ताकद ही कमी झालेली असताना सुद्धा. सो हाच मुळात प्रश्न आहे की इथे आता ज्या वेळेला हा कुठलाही निकाल लागेल त्याच्यातनं मूळ प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे असलेल्या शिवसेना या पक्षाला एक वेगळा आकार दिलेला आहे. मग मी रस्त्यावर उतरणारा नेता, जिकडे कुठे आपत्ती असेल दुर्घटनास्थळी मी पहिले पोहोचणारा नेता, मी पटकन फाईल क्लिअर करणारा नेता, त्याच्यानंतर मी सगळ्यांना संधी किंवा सर्वसामान्यांना संधी देणारा नेता किंवा मी कार्यकर्त्यांना कायम उपलब्ध असणारा नेता, हे जे त्यांनी सगळे एक इमेज त्यांची बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे उद्या जाऊन एकनाथ शिंदेकडनं नाव गेलं तरी सुद्धा ते त्या पक्षाची प्रतिमा तशीच कायम ठेवू शकतात का? आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आता मी ज्या शिंदेचे प्लस पॉईंट सांगितले त्याचे बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणणार आपण नेगेटिव्ह मार्किंग हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोललं जातं किंवा शिंदे सुद्धा त्या पद्धतीचा दावा करतात. त्यामुळे उद्या नाव आणि चिन्ह परत जरी मिळालं तरी सुद्धा या इमेजला काउंटर करणं हे उद्धव ठाकरेंना शक्य होईल का? नाही, तेच मी म्हटलं ना की त्याची शक्यता फार कमी वाटते. म्हणजे आता कसं आहे की एवढा वेळ निघून गेलेला आहे त्याच्यामध्ये की म्हणजे आता काँग्रेस पक्षाचं उदाहरण अनेक जण देत असतात. जेव्हा सिंडिकेट काँग्रेस आणि इंडिकेट काँग्रेस असे 2 पक्ष झालेले होते, मग काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जो जिंकला तो सर्व्हाइव्ह झाला. त्याच्यानंतर मग ते काँग्रेस आणि अजून काय काय काँग्रेस फॉर डेमोक्रेसी COD नावाने मोरारजी देसाई यांचा पक्ष त्यावेळेस चालू होता, जो जनता आघाडीमध्ये नंतर गेला. जनता दलाचे एवढे सगळे तुकडे झाले, जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, राष्ट्रीय जनता दल आणि हे वगैरे. शेवटी ते पक्ष काय म्हणून ओळखले जायचे, नाव जरी ओरिजिनल त्यांनी रिटेन केलं असेल तरी तरी ते पक्ष एक नितीश कुमारांचा पक्ष आणि एक लालू यादव यांचा पक्ष, आणि त्यांचं ज्या पद्धतीचं एकूणच काम असेल त्या पद्धतीने त्या पक्षाचं एकूणच नेतृत्व त्या पद्धतीने बघितलं जात होतं किंवा त्या पक्षाची जो पाठिंबा जो पाठीराखा वर्ग आहे किंवा त्यांना मतदारांचा मिळणारा पाठिंबा आहे ते त्या पद्धतीने बघितलं जात होतं. त्यामुळे तो काळ निघून गेला. जर पहिल्या वर्षभरामध्येच या बाबतीतला निर्णय लागला असता तर उद्धव ठाकरेंना एक मेजर ॲडव्हान्टेज या काळामध्ये मिळू शकलं असतं, त्यांचे लोक रिटेन करण्यामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा. कारण शेवटी त्या काळामध्ये तुला आठवत असेल तर लोकसभेमध्ये च्या निवडणुकीच्या वेळेस अनेक मतदारसंघामध्ये शिवसेना UBTचे लोक कंप्लेंट करत होते की त्यांचे जे मतदार आहेत ते धनुष्यबाण शोधत होते अनेक ठिकाणी. ही कंप्लेंट त्यांची अनेक ठिकाणी होती, पण तरी सुद्धा मशाल चिन्ह घेऊन सुद्धा शिवसेना UBTचे 9 खासदार निवडून आलेले. याचा अर्थ की त्यांचं चिन्ह पोचलंय, हे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं चिन्ह आहे शिवसेनेचं, ही गोष्ट क्लिअर झालेली होती. आणि ज्यांनी धनुष्यबाणावरती मतदान केलं हे त्यांना पूर्ण माहिती, अंती त्यांनी मतदान केलेलं त्या धनुष्यबाणावरती त्यांना माहिती होतं की हा एकनाथ शिंदेचा पक्ष आहे. हे वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून क्लिअर झालेलं आहे. जोपर्यंत त्या निवडणुका होत नव्हत्या तोपर्यंत या लढाईला जास्त अर्थ होता, कारण
त्या पक्षाला मतदान करणारा एक मतदार वर्ग असा होता की जो चिन्ह बघून मतदान करायचा. तो उमेदवार कोण हे बघत नव्हता. म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीतलं अनेक जण सांगतात की विनायक राऊत तिकडे लोकसभेला गेले होते. त्या कोकणाशी खरं बघायला गेलं तर त्यांचा राजकारण म्हणून संबंध नव्हता. त्यांचं राजकारण मुंबईत राहिलेलं आहे अनेक वर्षांपासून. पण शिवसेनेचे उमेदवार, धनुष्यबाणावरती उभे राहिलेले उमेदवार, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून थेट लोकांनी जाऊन त्यांना त्यावेळेस मतदान केलेलं होतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट क्लिअर झालेली आहे ना. असाही संघर्ष झालेला आहे शिवसेना वर्सेस शिवसेना युबीटी. तिथे शिवसेना मुंबई महानगरपालिकेमध्ये 63 ठिकाणी शिवसेना युबीटीचे नगरसेवक निवडून आले. 70 ते 80% ठिकाणी त्यांचा सामना कोणाबरोबर होता? एकनाथ शिंदेच्या पक्षाबरोबर, म्हणजे शिवसेनेबरोबर होता. बरोबर आहे. तिथे लोकांनी ज्यांना मतदान द्यायचं त्यांनाच मतदान केलं म्हणून त्यांचे नगरसेवक निवडून आले. ठाण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती की शिवसेना वर्सेस शिवसेना असा संघर्ष बऱ्याच ठिकाणी होता. तिकडे एकनाथ शिंदेना ज्यांना मतदान करायचे त्यांनी बरोबर धनुष्यबाणावरतीच मतदान केलं. तिकडे तर काही कन्फ्युजन झालं नाही त्यांच्यामध्ये. सो त्या लढाईला आता मॉरल व्हॅल्यू राहिलेली आहे की आमच्यावरती अन्याय झालाय, तो इलेक्शन कमिशनने दूर केला. एवढंच एक मॉरल व्हिक्टरी एका पद्धतीने उद्धव ठाकरेंना मिळू शकेल आणि त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. इलेक्ट्रॉल गोष्टींवरती फरक काय पडेल हा मुद्दा नंतरचा आहे. प्रश्न काय निर्माण होऊ शकतात की इलेक्शन कमिशनने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला, ज्याच्यावरनं देशामध्ये अनेक प्रश्न इलेक्शन कमिशनवरती उपस्थित केले जात आहेत की इलेक्शन कमिशन चुकतंय, इलेक्शन कमिशन बायस्ड पद्धतीने काम करतंय, इलेक्शन कमिशन हे सत्ताधाऱ्यांच्या सांगतायत त्या पद्धतीने काम करतंय. हे डाऊट्स त्याच्यावर, मला त्याच्यावर पण शंका आहे की हा प्रश्न खरोखर लोकांना पडेल का? संजय राऊत ज्यांच्यावरनं खरं तर आज अप्रत्यक्षरित्या कोर्टाने हा सगळा संताप व्यक्त केलेला आहे, त्या संजय राऊतांच्या बद्दल सुद्धा बोलताना आता ज्या वेळेला आपल्याला कोर्टामध्ये संजय राऊतांबद्दल सीजेआय हे सगळं बोलताना पाहायला मिळतात, त्यात संजय राऊतांना ईडीच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला बेल मिळाला त्यावेळेला सुद्धा त्याच्याबद्दल कोर्टाने म्हटलेलं होतं ना की हे पिक अँड चूज केल्यासारख्या पद्धतीने आम्हाला सगळं पाहायला मिळते वगैरे वगैरे. पण म्हणून त्याचा काही वेगळा इम्पॅक्ट नाही पडला किंवा म्हणून अर्थात म्हणजे आपण सुद्धा आता ग्राउंडवर जातो, लोकांशी बोलतो, त्यावेळेला काही लोक हे नक्कीच म्हणतात की इलेक्शन कमिशनवर त्यांचा विश्वास नाही, काहींचं म्हणणं कोर्टावर विश्वास नाही. कॉमेंट्समध्ये किती लोक बोलत असतात की कोर्टावर नाही राहिला आता विश्वास किंवा आमची अपेक्षा पण आता कोर्टाकडनं राहिलेली नाही. आहेत नक्की लोक डाऊट घेणारे, पण याच्यामुळे निवडणुकीवर काही फरक नाही पडला. संजय राऊतांचा जो जामीन आहे तो सुद्धा निवडणुकीच्या आधीच झालेला आहे किंवा इतरही काही नेत्यांचा. त्यातनं सुद्धा आपल्यासारख्या माध्यमांपासून, जबाबदार माध्यमांपासून अनेकांनी त्यावेळेला ते संपूर्ण कोर्टाची जी बेल ऑर्डर असायची आणि त्यावेळेला कोर्टाने त्याच्यावर काही टिप्पण्या ठेवलेल्या होत्या तपास यंत्रणांवर, हे सगळं आपण वाचून दाखवलेलं आहे, हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण म्हणून त्याने लोकांमध्ये काही फार मतपरिवर्तन झालं किंवा तो निवडणुकीचा मुद्दा ठरला असं नाही झालेला आहे. म्हणून हा मुद्दा राहतो की इथे सुद्धा जर उद्या जाऊन इलेक्शन कमिशनने ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधात कोर्टाने काही निकाल दिला तर त्याचा खरोखर परिणाम होईल का? कारण कोर्टाने महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सुद्धा राज्यपालांपासून इलेक्शन कमिशनच्या बद्दल सुद्धा, इलेक्शन कमिशन बद्दल कोर्ट म्हणालेलंच होतं ना की फक्त बहुमताच्या धर्तीवर जो निकाल लावलेला आहे तो आता प्रथम दर्शनी त्यांना बरोबर वाटत नव्हता, ह्याच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या टिप्पण्या आहेत. तरी सुद्धा आपण पाहतोय राज्यपालांच्या कृतीवर बोट ठेवून सुद्धा आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये काय बद्दल बोललेले आहेत. हा, म्हणून माझा हा प्रश्न आहे की आता सुद्धा उद्या जाऊन जर इलेक्शन कमिशनचा निकाल फिरला म्हणून त्याने खरोखर उद्धव ठाकरेंना काही फायदा होईल? नाही, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने इलेक्ट्रोल फायदा नाही होणार हे आपण बघितलेलंच आहे, त्याचा काही तर संबंध राहिलेला नाहीये. लार्जर मुद्दा त्याच्यामध्ये असा होतो या सगळ्या गोष्टींमध्ये की निवडणूक आयोगाचं काम हे बायस्ड पद्धतीने चाललेलं आहे. जर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये जिंकले याच्यामध्ये तर त्याच्यावरती एका पद्धतीने शिक्कामोर्तब होईल की निवडणूक आयोगाने, आणि मग तो शिवसेनेचं सोडून दे पण एनसीपी तर संघर्ष सुरूच आहे ना अजूनही, तर तो एक वेगळा मुद्दा त्याच्यामध्ये निर्माण होईल. पण बायस्ड पद्धतीने इलेक्शन कमिशनचं काम सुरू आहे या गोष्टीबद्दल शिक्कामोर्तब होईल, ह्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातील, ह्याच्याबद्दल पुन्हा एकदा एक वेगळीच लढाई सुरू होईल की बघा निवडणूक आयोगाने त्यावेळेस कशा पद्धतीने निर्णय घेतलेला होता आणि तो चुकीच्या पद्धतीने घेतलेला होता, हे सुद्धा त्याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न त्यातनं केला जाईल. आणि आधीच वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं SIRचा मुद्दा असेल, ज्या पद्धतीने निवडणुका कंडक्ट केल्या जात आहेत त्याच्याबद्दलचा मुद्दा असेल, विरोधकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरनं सगळा विरोधी पक्ष हा निवडणूक आयोगाच्या विरोधात उभा राहतोय. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची भर ह्याच्यातनं पडेल. थेट निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत असं एकदाही झालेलं नाहीये की निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत संघर्षाबद्दल दिलेल्या निकालावरती सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या विरोधात कधीही आतापर्यंत निकाल दिलेला नाहीये. पहिल्यांदा असं होईल इतिहासामध्ये भारताच्या, जर असं झालं तर
की ते झालेलं असेल आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं आणि मग 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 लोक म्हणजे विरोधक तो मुद्दा अजून हे करू शकतील की बघा कसं हे केलं होतं. ह्याचा वापर उद्धव ठाकरे उद्या कशा पद्धतीने करतील, त्यांनी जर तो चांगल्या व्यवस्थित पद्धतीने केला त्यांच्या बाजूने एक इमोशनल कार्ड पिकअप करण्यासाठी की बघा माझ्यावरती अन्याय झाला, त्या मुद्द्याने या गोष्टी झालेल्या आहेत आणि तो सिंपथी जर त्यांनी त्या पद्धतीने मिळवायचा प्रयत्न केला तर गोष्ट वेगळी, तर त्यातनं एक वेगळं हे निर्माण होऊ शकतं, मग ती गोष्ट वेगळी. अर्थात हा निकाल देताना अनेक गोष्टींचा विचार करायला लागणार आहे सुप्रीम कोर्टाला की आता जे त्या चिन्हावरती निवडून आलेले लोक आहेत त्यांचं काय, त्यांना तुम्ही काय आयडेंटिटी देणार आहात, त्यांना वेगळी आयडेंटिटी मिळणार आहे नाही मिळणार आहे, शिवसेना हे नाव फ्रीज होईल नाही होणार त्याच्याबद्दल काय परिस्थिती राहील, एकनाथ शिंदे शिवसेना नाव घेऊन दुसरं एक त्याला त्याच्या पुढे एक जोड हे लावून काही करून घेऊ शकते, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागणार आहेत. जर इलेक्शन कमिशनच्या विरोधात निकाल द्यायचं ठरवलं तर जो आता एक्झिस्टिंग निकाल इलेक्शन कमिशनचा आहे की नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेच्याकडेच त्यांनी जे दिलेलं आहे त्यांच्या गटाकडे जे त्यांनी दिलेलं होतं त्याच्या विरोधात जर द्यायचा कारण अनेक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. लिगली सुद्धा या केसचा वापर पुढच्या काळामध्ये अनेक पद्धतीने होऊ शकतो कारण ती भीती व्यक्त केली जातच होती ना की उद्या जर एखादा स्थानिक पक्ष किंवा झालंच ना राष्ट्रवादी बरोबर झालं, सुप्रीम कोर्टाने वेळीच त्याबद्दल दखल घेतली नाही, निर्णय दिला नाही और निकाल दिला नाही, याच्यामुळेच राष्ट्रवादीचं पुढचं बंड होऊ शकलं. करेक्ट. सो ही इतर राज्यांमध्ये अजूनपर्यंत झालेली नाहीये ही गोष्ट, तर ह्याचा वापर यापुढे तरी कमीत कमी होणार नाही, ही गोष्ट तर क्लिअर होईल की अशा पद्धतीने पक्ष मग घेतात, ही गोष्ट तर त्याच्यामध्ये क्लिअर होऊ शकते. सो पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा ह्याचा खूप फरक त्याच्यामध्ये होऊ शकतो हे मात्र आपण नक्कीच मला परत त्याच्यावर सुद्धा शंका या कारणास्तव आहे कारण की या आधी सुद्धा लोकजनशक्ती पक्षासंदर्भामध्ये सुद्धा म्हणजे तो पक्ष फोडला वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला जायचं नाहीये, पण त्याही दोन पक्षांची दोन चक्र पडली, त्या एका पक्षाची दोन चक्र पडलेली होती रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आणि त्या दोन्ही पक्ष कालांतराने म्हणजे सुरुवातीला पशुपती पारस हे भाजपसोबत होते आणि कालांतराने आता चिराग पासवान हे अगदी केंद्रीय मंत्रिमंडळातच गेलेले आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा आयोगाने निकाल न देताच राजकारणच अशा पद्धतीने तिकडचं ढवळून निघालं की जे पशुपती पारस आधी भाजपला एवढ्या जवळचे होते ते आज राजकारणात त्यांचं स्थान कुठेही पाहायला मिळत नाहीये आणि चिराग पासवान हे उलट आज तिथे राजकारणात अगदी केंद्रस्थानी आलेले आहेत, इतके की जेडीयूला बाजूला ठेवून सुद्धा लोकजनशक्ती पार्टी आणि भाजप एकत्रित तिथे सत्ता स्थापन करू शकले असते. एनिवे, पण त्याच्यामुळे मला हा मुद्दा राहतो की कोर्टाने जर म्हणजे कोर्टाने लोकजनशक्ती पक्षाची केस सुद्धा कोर्टामध्ये होती आहेच, पण त्याच्याबद्दल सुद्धा निकाल लागला नाही. त्यामुळे इथे आपण यासाठीच हे म्हणतोय लोकजनशक्ती पार्टी आर आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास आणि दुसरे तसं ते चालू आहे. त्यामुळे जर ती केस शिवसेनेच्या आधी कोर्टात गेलेली आहे, जर त्याचाही अजून निकाल लागला नसेल तर याही केसचा केससाठी सुद्धा किती आशेवर राहायचं, काय राहायचं आशेवर. तिथे तर कमीत कमी पॅरिटी अशी होती की दोघांना वेगवेगळं नाव आणि वेगवेगळं चिन्ह दिलं गेलं होतं, ओरिजिनल चिन्ह गोठवलं. हा ओरिजिनल चिन्ह. इथे कसं आहे की इथे पक्षच हा उद्धव ठाकरेंचा नाही, हा एकनाथ शिंदेचा आहे. अशा पद्धतीचा निकाल यापूर्वी कधीच लागला नव्हता. त्याच्यामुळे याच्याबद्दल सगळ्यात जास्त म्हणजे इलेक्शन कमिशनने कधीच अशा पद्धतीचा निकाल, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त चर्चा या निकालाची खरं तर झालेली आहे. हा, आणि मला असं वाटतं की कदाचित बहुतेक एलजेपीची केस इलेक्शन कमिशनकडेच पेंडिंग असावी, त्याबद्दल क्लॅरिटी घ्यायला हवी. पण मूळ मुद्दा हा की शिवसेनेच्या प्रकरणात जे प्रकरण घडलं 2022च्या जून मध्ये, ते सगळं एकनाथ शिंदेचं बंड झालं आणि वगैरे वगैरे, ते प्रकरण इमिजिएटली जुलै महिन्यामध्येच इलेक्शन कमिशनकडे गेलेलं होतं. त्यानंतर त्यांनी ती अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्यांना ढोल ताशा दिलेला होता माझ्या मते, एकनाथ शिंदेंना. नाही, त्यांना ढोल ताशा दिलेला होता. ढोल ताशा नाही, ढाल तलवार, सॉरी माफ करा, ढाल तलवार दिलेलं होतं आणि यांना मशाल दिलेली होती. आणि मग तो फेब्रुवारी 2023 मध्ये इलेक्शन कमिशनने निकाल लावला आणि तेव्हाच उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती 2 दिवसात गेलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामुळे मशाल टिकली हा मुद्दा नाही. मुद्दा हा की ते 2023च्या फेब्रुवारी महिन्यात गेलेले होते कोर्टामध्ये, त्याच्या पुढे 3-4 महिने होते, त्याचा निकाल त्यावेळेला लागला नाही किंवा त्याबद्दल कदाचित जे ऍक्च्युअली कुठलेही निर्देश देता येऊ शकले असते किंवा सुनावणी डिटेल घेता येऊ शकली असती वगैरे, ते सगळं झालं नाही. म्हणून अजित पवारांना त्याच 2023 मध्ये जुलैमध्ये सेम पद्धतीने पुढची सगळी गोष्टी जी आहेत त्या करता आल्या. म्हणजे आता याला मोडस ऑपरेंडी वगैरे म्हणणं योग्य नाही, पण पद्धती ही मात्र अगदी तंतोतंत सेम होती. राष्ट्रवादीच्या प्रकरणात ज्या पद्धतीने घटना घडत होत्या, कोणालाही रिपोर्टिंग करताना त्याच्यामध्ये नवल वाटत नव्हतं, कारण ते ऍक्च्युअली जसं शिवसेनेमध्ये घडतंय त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पुढच्या सगळ्या गोष्टी
घडत गेल्या. कालांतराने ते सुद्धा कोर्टामध्ये गेलेले होते. शरद पवारांनी त्याच वेळेला बहुतेक म्हटलेलं होतं की ते तर कोर्ट कचेऱ्या वगैरे या सगळ्यामध्ये पडणार पण नाही, कारण त्यांना कदाचित हे पुढे काय होणार आहे हे आधीपासून माहित असावं. पण हा मुद्दा आहे की जर फेब्रुवारी महिन्यानंतर पुढे त्याच्या संदर्भात काहीतरी सर्वोच्च न्यायालयामध्ये होऊ शकलं असतं तर कदाचित पुढचं राष्ट्रवादीचं बंड होऊ शकलं नसतं. तर आता मूळ मुद्दा राष्ट्रवादी आपण विषय बाजूला, कारण कसं आहे, राष्ट्रवादी नंतर निवडणुकीसाठी तरी एकत्र आले, त्यांच्यातल्या गोष्टी आज मिळतील उद्या मिळतील. तो मुद्दा काय आहे की आता इथे अजूनही ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्याशी आता जो विषय आपल्याला चर्चेला आहे त्या दृष्टीने तर काहीच देणं घेणं नाही आपलं की अजित पवारांनी केलं ते बरोबर केलं, चूक केलं वगैरे वगैरे. पण जी पद्धत होती पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याकडे घ्यायची, त्या पद्धतीबद्दल ती पद्धत सेट झाली. बाकी पुढे राष्ट्रवादी कोणाकडे, नेतृत्व कोणाकडे, हे सगळे विषय वेगळे राहिले. आता मूळ मुद्दा हा की ज्या पद्धतीने कोर्टाचे हे सगळे ताशेरे आहेत तर त्याच्यानंतर वाटतं का, म्हणजे कन्सिडरिंग संजय राऊत, जेवढे संजय राऊत माध्यमांना माहिती आहे त्याच्या दृष्टीने तरी वाटत नाही की संजय राऊत याच्यात काही बदल करतील. आणि हे मी का म्हणते, असं नाही की मला याबद्दल संजय राऊतांबद्दल काही विशेष खात्री आहे, पण संजय राऊतांचं आत्ताच एक महत्त्वाचं सोशल मीडिया हँडलवर त्यांनी पोस्ट टाकलेली आहे, एक्स प्लॅटफॉर्मवर, आपण ती स्क्रीनवर सुद्धा दाखवू, ज्याच्यामध्ये पहिला शब्द जो आहे तो मी नाही उच्चारू शकत, तो संजय राऊतांनीच उच्चारलेला आहे त्यांच्या पोस्टमध्ये. दुसरा पासून मी सुरुवात करते. खरोखरच हे मंद निघाले असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. अर्थात मी इथे हाही डिस्क्लेमर देते की हे जे संजय राऊतांची आत्ताची जी प्रतिक्रिया आहे ही वेगळ्या प्रकरणासंदर्भातली दिलेली आहे, पण त्यांच्याच संदर्भातली आहे, ते म्हणजे सूर्यकांत, न्यायमूर्ती सूर्यकांत, जे सरन्यायाधीश आहेत आपले, आणि त्यांनीच आजच्या या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं होणाऱ्या, माध्यमांमध्ये होणाऱ्या कोर्टासंदर्भातल्या बेजबाबदार वक्तव्यांसंदर्भातली नाराजी व्यक्त केलेली आहे, संताप व्यक्त केलेला आहे. आता इथे हे कोर्टाने म्हटल्याच्या काही तासातच संजय राऊत म्हणतायत खरोखरच हे मंद निघाले. आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवकांची तुलना झुरळांशी केलेली आहे, कॉक्रोच, असं संजय राऊत म्हणतायत. न्यायाधीश साहेबांनी ऑर्डर करत महाराष्ट्रातील मंद सेनेच्या डोक्यात हातोडा मारला. आता दिल्लीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घरासमोर आंदोलन करा, जय महाराष्ट्र, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे प्रतिक्रिया आणि ही केस किंवा जे काय सगळं झालेलं आहे ते झुरळ विरळ जे काय म्हणतात सगळं वेगळ्या प्रकरणासंदर्भातला आहे. मूळ मुद्दा हा की जी भाषा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ट्विटमध्ये पाहायला मिळतेय. मला तरी नाही वाटत की संजय राऊत परत एकदा ह्यावर काही ताबा ठेवू शकतील, पण आयडियली स्पीकिंग तो ठेवायला हवा का, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते. बघ, भाषा योग्यच वापरली पाहिजे. तुम्ही कोणाहीवर टीका करत असाल, मग अगदी सुप्रीम कोर्ट असेल, जज असतील, अजून कोणी असतील, नेते असतील, पंतप्रधान असतील, पक्षाचे नेते असतील, छोटा कार्यकर्ता असेल, पत्रकार असेल, विरोधी पक्षनेता, कोणाही बद्दल असेल, भाषेचा वापर व्यवस्थित केला पाहिजे, ह्याच्याबद्दल तर काही म्हणणं नाहीच आहे. आधी कॉन्टेक्स्ट सांगतो मी. आधी संजय राऊतांचं जे ट्विट आहे ते कुठल्या स्टेटमेंटवरती आलं असावं हे फक्त आपण सांगणं आवश्यक आहे. बरोबर आहे, त्यांचंच कालचं एक ट्विट राऊतांचं. राऊतांचा. सूर्यकांत यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, ते कॉक्रोच बिक्रोचचा उल्लेख आहे ना त्याच्यावरनं. त्यांनी असं म्हटलं होतं की देर आर यंगस्टर्स लाईक कॉक्रोचेस, म्हणजे काही असे आहेत यंगस्टर्स की जे कॉक्रोच म्हणजे झुरळांसारखे आहेत, वाईट, हू डोंट गेट एनी एम्प्लॉयमेंट, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, डोंट हॅव एनी प्लेस इन प्रोफेशन, त्यांना कुठल्याही पद्धतीने प्रोफेशनमध्ये जागा नाही आहे कुठल्याच. सम ऑफ देम बिकम मीडिया, सम ऑफ देम बिकम सोशल मीडिया, सम ऑफ देम बिकम RTI ॲक्टिव्हिस्ट, some of them become RTI activists and they start attacking everyone. हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यावरती ज्या प्रतिक्रिया येतात त्यातली एक संजय राऊतांची प्रतिक्रिया, पण टायमिंग त्याचं जे आहे, कारण आज ही बातमी ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमचे काही नेते ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवता आला पाहिजे, म्हणून काय तुम्ही हे करत राहणार आहात का वगैरे, कारण ते वेळेवरनंच झालं होतं. आज पुन्हा डेट होती आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ती त्याच वेळेस आली ज्यावेळेस दुपारच्या ब्रेकसाठी जजेस सुटणार होते. मग त्यांना आर्ग्युमेंट करायला सांगितलं, मग ते म्हणाले की तुम्ही ॲडजमेंट मागताय का, मग शेवटी वेळ ठरवून वगैरे 30 जुलैची वेळ आली वगैरे. त्या सगळ्या ह्याच्यामधलं मधल्या काळामधलं हे स्टेटमेंट होतं त्यांचं की तुम्ही तुमचे नेते कसे बोलताय, आणि त्या सगळ्या बातम्या चालल्या. त्याच्यानंतर या स्टेटमेंटवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. त्यामुळे साहजिकच जे सुप्रीम कोर्टामध्ये आज घडलं, त्यांनी जे टिप्पणी केली शिवसेनेच्या नेत्यांवरती, त्यांच्या स्टेटमेंट्सवरती, त्याला एका पद्धतीने जाणून बुजून उत्तर द्यायचा प्रयत्न संजय राऊतांचा त्याच्यामध्ये दिसतोय. सी बघ, लेकी बोले सुनेला गे टाइप्स. ठीक आहे, म्हणजे तसंच एका प्रकरणावरून दुसऱ्या प्रकरणावर प्रत्यक्षरित्या उत्तर द्यायचं. बेसिकली काय आहे की तुम्ही एखाद्याकडे न्याय मागायला जाता, साधारण कुठेतरी अपेक्षा 4 वर्ष निघून गेली आहेत, कुठेतरी त्यांनाही लक्षात आलेलं की आता त्याच्याबद्दलचा निकाल जो येईल त्याने काही फारसा फरक पडणार नाहीये. सो त्याला तुम्ही त्याच्यावरती जेवढे तुम्ही प्रश्न उपस्थित कराल की निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करायला जातात, त्याच्या आधीच स्टेटमेंट काय देतात सगळेजण, काय फायदा नाही, निवडणूक आयोग
का बायस्ड आहे, विरोधी पक्षाचे नेतृत्व बघ. आणि तरी त्यांच्याकडे जाऊन ते कंप्लेंट करतातच ना, SIR मध्ये निवडणूक आयोग चुकीचं करते, तरी त्यांना जाऊन भेटतात आणि परत त्यांना काय ते मेमोरेंडम आणि या सगळ्या गोष्टी देतच असतात. पण त्यांच्याबद्दल या पद्धतीचं स्टेटमेंट देऊन त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे, त्यांच्या निकालाची क्रेडिबिलिटी आहे, त्यांच्या निर्णयांची क्रेडिबिलिटी आहे, त्यावरती लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करणं. कारण जर उद्या निवडणूक त्यांना ही गोष्ट स्पष्ट माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जर उद्या सांगितलं की नाही निवडणूक आयोगाचा निर्णय बरोबर होता, तर एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तर डेफिनेटली त्याच्याबद्दल ते म्हणतील की बघा बाळासाहेबांचे विचार खरे आम्हीच घेऊन जातोय, उद्धव ठाकरेंकडे त्या गोष्टी कशा नाहीयेत, आणि त्याचा एक काउंटर इफेक्ट हा त्यांच्या पक्षावरती पडू शकतो जर उलटा इफेक्ट. तर त्याच्या आधीच ते निकाल देणाऱ्यांवरती जेवढं डॅमेज करता येऊ शकेल तेवढा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतोय. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं संजय राऊतांनी शिवसेनेने आणि 5 तरी मला असे पॉईंट्स दिसतात की ज्याच्यावरनं सतत त्यांनी सुप्रीम कोर्टावरती कमेंट केलेली आहेत. त्यातलं साहजिकच आहे, क्रेडिबिलिटीवरनं त्यांनी सतत प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि खास करून ज्या पेंडिंग केसेस आहेत महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या पॉलिटिकल केसेस त्या पेंडिंग आहेत त्याच्यावरनं त्यांनी केलेले आहेत. तुला आठवत असेल तर चंद्रचूड यांच्याबद्दल सुद्धा रिटायर झाल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे बोललेले होते त्याच्याबद्दल. ठीक आहे. लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यामध्येच ताबडतोब निवडणुका घ्यायला सांगितल्या त्याच्यावरनं सुद्धा त्यांनी याच पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं होतं. ज्युडिशियल प्रेशरचं ॲलिगेशन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं होतं की पॉलिटिकल प्रेशर आहे ज्युडिशरीवरती, अशा पद्धतीचं स्टेटमेंट्स त्यांच्याकडनं त्याच्याबद्दल आलेले आहेत. आणि लिगल टॅक्टिक्स म्हणजे एप्रिल 2026चं एक स्टेटमेंट मी बघतोय की इलेक्शन कमिशन बो अँड ऑर फ्रीज करेल म्हणजे धनुष्यबाण, कारण त्यांना भीती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये निकाल विरोधात जाऊ शकतो. अशा पद्धतीचं त्यांनी एक स्टेटमेंट एप्रिल 2026 मध्ये अचानक केलेलं होतं. नाही, मला त्याच्याहून भयानक आहे ते पुढचं वाक्य त्यांचं, ते म्हणजे की त्यांनी म्हटलेलं होतं दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं. स्वतः उद्धव ठाकरे हे या न्यायालयीन स्वतः उद्धव ठाकरे या न्यायालयीन कामकाजाबाबत निराश आहेत. प्रत्येक वेळी सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी छापून येतं की ते किती न्यायप्रिय आहेत, सत्यवादी आहेत, रामशास्त्री आहेत. पण मग ते चंद्रचूड असतील, भूषण गवई असतील वा इतर कुणीही असेल, पण इथं कुणीही रामशास्त्री नाही, सर्व दामशास्त्री आहेत आणि कामशास्त्री आहेत. ही त्यांची टीका आहे जी आता एप्रिल 2026ची आहे आणि कदाचित याच कॉन्टेक्स्टने सरन्यायाधीश त्यांच्यावर संतापलेले असावे. थोडक्यात काय की निकाल उद्या कसाही लागला तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट, त्याची हवा जी निघून गेलेली ही कुठेतरी त्यांच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे ज्यांच्याकडे ते न्याय मागायला गेले त्यांच्यावरती आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्याचा एक बऱ्याचदा असं आपण बघतो की ओपन कोर्टामध्ये अनेक वकील या पद्धतीचं टॅक्टिक्स पण अनेकदा वापरतात असं म्हटलं जातं की जजवरती ॲलिगेशन करायचे मोठे मोठे की तुमच्यामुळे. तू बघितलं असेल तर आता अरविंद केजरीवालनी त्या हायकोर्टाच्या जज आहेत त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह स्वर्णकांता शर्मा त्यांच्यावरती, अर्थात त्यांनी सांगितलं की नाही मी याचं हिअरिंग करणार आहे म्हणून त्या केसचं. आता ते सध्याच बहुतेक बाजूला झाले. पण अनेक असे जज आहेत की त्यांनी स्वतःला रिक्लूज पण करून घेतलंय की हे ॲलिगेशन्स असतील तर मला त्याच्यामध्ये पडायचं नाही म्हणून. सो हे पण एक टॅक्टिक्स म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. असे आरोप झालेले आहेत की हे टॅक्टिक्स वापरले जातात. इथे तर कसं आहे की इथे काही स्पेसिफिक जज नाही आहे, ओव्हरऑल सिस्टीमवरतीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत की आम्हाला न्यायच नाही मिळणार आहे. अशा पद्धतीचं एक कुठेतरी वातावरण त्याच्यामधनं क्रिएट केलं जातं. त्यांच्या केसला त्याचा फायदा होईल नाही होईल त्याच्यापेक्षा परसेप्शन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न नक्कीच त्याच्यामध्ये दिसतोय की उद्या काहीही निकाल लागला तरी सुद्धा हे सांगायला त्याच्याबद्दल मोकळे की आम्ही तर पहिल्यापासूनच म्हणत होतो, आम्हाला तर अपेक्षाच नव्हती, पण एक प्रोसेस फॉलो करणं आवश्यक आहे. मी तुला सांगतो ना, संजय राऊतांची कदाचित अशीच प्रतिक्रिया येऊ शकते जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर. त्याची तयारी कुठेतरी सुरू आहे का असा एक संशय त्याच्यामध्ये नक्कीच आपण बघू शकतो अनुजा. पण मला त्याच्यात दुसरी बाजू अशी सुद्धा वाटते की म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाच पर्याय उपलब्ध राहिलेला नाहीये ना. म्हणजे ज्या पद्धतीने एकतर ओरिजिनल नाव पक्ष चिन्ह गेलं, या सगळ्या गोष्टी आहेतच, सत्ता गेली, त्याच्यानंतर निवडणुका सुद्धा त्यांनी लढल्या. आता त्याच्याबद्दल सुद्धा 2 मतं आहेत. काहींचं म्हणणं आहे की त्यांनी म्हणावा तितका जोर लावला नाही आणि दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की इतक्या पद्धतीने जर दडपशाही असेल तर आम्ही तरी काय करणार, अशा 2 बाजू त्याच्यामध्ये आहेत. आता प्रॅक्टिकली सुद्धा बघायचं झालं तर आरोप काय दृष्टीने होतात की नेते ज्या पद्धतीने
सत्ताधारी पक्षांकडे त्यांचा ओढा वाढलेला आहे. तो कुठल्यासाठी वाढलेला आहे, कशासाठी वाढलेला आहे? काहींना शांत झोपायचं आहे म्हणून तो वाढलेला आहे आणि काहींना निधी हवाय म्हणून तो वाढलेला आहे. आणि हे ते जे नेते पलीकडे गेलेले आहेत, सत्ताधारी पक्षांसोबत गेलेले आहेत, हे त्यांनी स्वतः बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे स्वतः हर्षवर्धन पाटील हे स्वतःच म्हणालेले होते की नाही की मला आता शांत झोप लागते. तर त्याच्यामुळे ते झालेलं आहे. रोहित पवारांचा इथे मुंबई तकच्या चावडीवरच हा दावा होता की अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले हे सगळे नेते जे आहेत हे त्यावेळेला ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव हा त्यांच्यावर येत होता, त्या केसेस सगळ्या ज्या सुरू होत्या त्याच्यामुळे ते गेलेले होते. कारण त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब सुद्धा फरफटत जात होतं, त्यांच्या बहिणींपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या होत्या. रोहित पवारांचं हे म्हणणं होतं की काही लोकांना हा सगळा भार झेलता येतो, काहींना नाही झेलता येत. सो या सगळ्या नेत्यांची वक्तव्य जर पाहिली तर त्याच्यातनं एक दिसतं की शांत झोपेसाठी काही जण तिकडे गेले, तर शांत झोपेचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काढू शकतं. दुसरा मुद्दा होता तो म्हणजे निधीचा. विरोधी पक्षातला आज प्रत्येक आमदार हेच बोलून दाखवतोय की आम्हाला निधीच मिळत नाहीये. ज्या आमदारांना जर निधीच मिळाला नाही किंवा खासदारांना निधीच मिळाला नाही तर ते आपापल्या मतदारसंघात कामं करतील कशी? आणि जर तुमच्याकडे ओरिजिनल नाव पक्ष चिन्ह सुद्धा नसेल, तुमच्याकडे निधी सुद्धा नसेल, तर तुम्ही पुढच्या वेळेला निवडणुकांच्या वेळेला मतदारांकडे जाऊन नेमकं सांगणार काय? आणि मतदार तरी तुम्हाला का म्हणून मतं देतील? कारण की ते काय विचार करणार की अरे इथे तर आमदार खासदारांनी आमचं कामच केलं नाही आणि इथे तर आम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तर आयतेच पैसे मिळतात. आणि प्लस जो विरोधी त्यांच्या दृष्टीने जे सत्ताधारी पक्षातली लोक हे विरोधक तिकडचे आहेत पण त्यांच्याकडे पैसा येतोय, ते तर कामं करू शकतात, त्यामुळे ते नॅचरली तिकडे वळू शकतात. हे सगळे जे प्रश्न आहेत हे आत्ताच्या घडीला विरोधी पक्षांना जास्त सतवत आहेत. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा समावेश होतो. त्यांना सुद्धा हे सगळे प्रश्न सतवत आहेत की त्यांच्या लोकांकडे आत्ताच्या घडीला त्यांच्या पक्षाचं नाव ओरिजिनल चिन्ह वगैरे पण नाहीये. त्या पलीकडे जाऊन काहींवर जर कारवाया सुरू असतील तर त्याचंही टेन्शन आहे. त्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडे निधीची सुद्धा कमतरता आहे. आणि आत्ताच्या घडीला ते सगळ्याच ठिकाणी विरोधी पक्षात बसल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीने आता कुठल्याही पद्धतीचा निधी हा त्यांच्या पक्षाकडे सुद्धा येण्याचा स्कोप राहिलेला नाहीये. या परिस्थितीमध्ये एकमेव आशा जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे कुठली राहत असेल तर ते सर्वोच्च न्यायालय आहे की जिकडनं किमान त्या पक्षाचं जे ओरिजिनल नाव आणि चिन्ह होतं ते जरी त्यांना परत मिळालं तरी सुद्धा ते आतापर्यंत मांडत असलेल्या सगळ्या बाजूंना एक बळकटी मिळू शकते किंवा त्यांना एक आधार मिळू शकतो. या दृष्टीने सुद्धा अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आशा ज्या आहेत या सर्वोच्च न्यायालयाकडे लागून आहेत. पण तुम्हाला मूळ मुद्दा त्यातला की ज्या पद्धतीने कोर्टाबद्दल किंवा आपल्याकडची न्यायदानाची प्रक्रिया ज्या पद्धतीने आहे त्याच्याबद्दल जे बोललं जातं की न्याय नुसता दिला म्हणून तो दिला नसावा, तो दिल्यासारखा सुद्धा वाटायला हवा. आज कोर्ट ज्या वेळेला म्हणते, सर्वोच्च न्यायालयानेच आज म्हटलेलं आहे ना, इलेक्शन कमिशनर ज्या पद्धतीने सिलेक्ट होतात त्या कमिटी संदर्भात कोर्टाने हे म्हटलेलं आहे की ती फक्त इंडिपेंडंट आहे असं म्हणून चालणार नाही, तर ती इंडिपेंडंट असल्यासारखी भासली पण पाहिजे, दिसली पाहिजे की ती बॉडी खरोखर इंडिपेंडंट आहे की जी तिकडे इलेक्शन कमिशनरना निवडणार आहे. हे कोर्ट का म्हणतंय? कारण त्या समितीमध्ये पंतप्रधान आहेत, त्याच समितीमध्ये पंतप्रधानांनीच नेमलेला एखादा मंत्री असणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळातला आणि विरोधी पक्षनेता असणार आहे. आता अशा परिस्थितीमध्ये दोन जण एका बाजूचे ठरतात आणि एक व्यक्ती दुसऱ्या बाजूची ठरते. याच्यामध्ये ती बॉडी खरोखर इंडिपेंडंट आहे हे कसं काय मानणार? हे जर सर्वोच्च न्यायालयाला त्या प्रकरणात वाटतंय की इंडिपेंडंट गोष्टी ज्या आहेत त्या इंडिपेंडंट जाणवल्या पाहिजेत, दिसल्या पाहिजेत, त्याच पद्धतीने इथे सुद्धा न्यायाच्या प्रक्रियेसंदर्भात हीच अपेक्षा ठेवली पाहिजे की न्याय मिळाल्यासारखा नाही तर तो खरोखर न्याय दिल्यासारखा असायला हवा. ह्या दृष्टीने सुद्धा अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या या सर्वोच्च न्यायालयाकडनं अपेक्षा असाव्या जेणेकरून त्यांच्या राजकारणाला एक वेगळा आकार हा येत्या काळामध्ये येऊ शकतो. आणि त्यांना आता तेवढाच एक पर्याय राहिलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी आपण जरी आता म्हणत असलो की त्याला काही अर्थ राहिलाय और नाही राहिलाय तरी त्या पक्षाच्या भविष्यासाठी मात्र त्यांना तो अर्थ अजूनही आहे. ते असू शकतो. म्हणजे त्या मॉरल विक्ट्रीच्या दृष्टीने बघितलं तर डेफिनेटली असू शकतो. मला अजूनही कळत नाहीये की इलेक्ट्रोली त्याचा काय फरक पडेल. कारण अन्यायावरनं जी सिंपथी होती ती पहिल्या निवडणुकीमध्ये कॅच झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एनसीपी इलेक्ट्रोलीच पडायला हवा असं नाहीये ना. इलेक्ट्रोली नाहीतर राजकीय पक्ष कशासाठी असतात? ऑफकोर्स ते आहे. त्याच्यामध्ये निवडणुकांमध्ये हार पराजय, जीत पराजय वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप गोष्टी आहेत की ज्या कारणीभूत असतात. पण दुसरी गोष्ट आहे की एखाद्याला जर वाटत असेल की माझ्यावर अन्याय झालाय तर त्याला न्याय मिळवण्यासाठी तो धडपड करणारच. नो मॅटर त्याला त्याच्या पुढे. आता ज्या व्यक्तीमध्ये ज्या घरांमध्ये एखादा माणूस जातो कुठल्याही कारणामुळे असू दे, तो एका म्हणजे नैसर्गिक संकटामुळे गेलेला असावा, तो एका मानवी संकटामुळे गेलेला असावा किंवा त्याच्यावर हत्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या, व्यक्ती तर गेलेली असते ना, व्यक्ती थोडी परत येणार असते. ती व्यक्ती तर गेलेली आहे, वारली आहे ती व्यक्ती, तरी सुद्धा त्या घरातली व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत धडपड करते ना. निर्भयाच्या आईने सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे त्यांना जमेल तोपर्यंत निर्भयाच्या आईने शेवटपर्यंत हे प्रयत्न केलेच ना. 10 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा ती आई झगडत तर राहिलीच की त्या व्यक्तींना फाशी मिळायला हवी. निर्भया परत नव्हती येणार पण न्याय तर मिळायला हवा. नाही, तो मुद्दा ठीक आहे, बरोबर आहे. पण राजकीय पक्षाबद्दल जर म्हणायचं बघितलं आपण तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये
लोकांनी एकदा नोट केलेलं आहे की अन्याय झालेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या निवडणुकीमध्ये मतदानही केलेलं आहे त्या पक्षानं NCP SP असेल किंवा शिवसेना UBT असेल, त्या दोघांनाही त्या पद्धतीने मतदान केलेलं पण आपण बघितलेलं आहे. मुद्दा असा त्याच्यामध्ये आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण असं मानून चालूया की शिवसेना चिन्ह त्यांना परत मिळालं, त्याच्यामुळे गेलेले मतदार नुसतं चिन्ह आणि नाव परत मिळाल्यामुळे परत येतील का, त्यांच्यापासून दूर गेलेले किंवा कमी झालेले किंवा जे काय झालेले, हा मुद्दा राहतोच ना त्याच्यामध्ये. त्या संदर्भामध्ये तुम्हाला जे करावं लागणार आहे ते शिवसेना UBT म्हणून सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. सो खरी लढाई आता वेगळ्या पद्धतीने गेलेली आहे. जे काही न्यायालयात आहे त्याचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात आणि त्याचे दूरगामी परिणाम सुद्धा होऊ शकतात. इलेक्ट्रोल हे सोडलं, सक्सेस सोडला तर इतर सगळ्या गोष्टींवरती त्याचे परिणाम होऊ शकतात. त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतात, परसेप्शन क्रिएट होऊ शकतं आणि त्याचं पर्यावसन पुढे जाऊन जर इलेक्ट्रोल व्हिक्टरीमध्ये झालं तर गोष्ट वेगळी आहे. पण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील, ही गोष्ट मात्र लक्षात त्याच्यासाठी प्रचंड मेहनत ही घ्यावीच लागेल. म्हणजे जसं बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला एक त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने कॅम्पेन केलेलं होतं, ते म्हणजे एक तर 50 खोके गद्दार वगैरे हे सगळं ते म्हणत होते आणि त्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती झालेली होती. मी चुकत नसेल तर आदित्य ठाकरेंनी त्यावेळेला एक निष्ठा यात्रा काढलेली होती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये जाऊन. त्याच पद्धतीने उद्या जाऊन जर हे चिन्ह त्यांना मिळालं तर सुद्धा त्यांना अशाच पद्धतीने त्याची वातावरण निर्मिती करावी लागेल. आणि त्याच्यामुळे सुद्धा परत एकदा हाच मुद्दा आहे जो मी मगाशी एकनाथ शिंदेसंदर्भातले काही प्लस पॉईंट सांगत होते, त्यात म्हणजे ते प्लस पॉईंट्सवर हावी ठरेल का ही वातावरण निर्मिती, ह्यावर सुद्धा अर्थात शिवसेना या पक्षाचं किंवा या नावाचंच खूप वेगळं राजकारण हे पुढे आकार घेऊ शकतं. पण अर्थात आता आपण कुठलेच अंदाज बांधू शकत नाही की कोर्ट नेमकं काय करेल. कोर्ट काहीही करू शकतं, कारण ते एकतर चिन्ह पूर्णपणे गोठवू शकतात आणि दोघांचीही पंचायत होऊ शकते, पण शिंदेची जास्त पंचायत होईल जर चिन्हच गोठवण्यात आलं तर. आणि अदरवाईज इलेक्शन कमिशनकडे फेरविचारायलाही जाऊ शकतं, त्या पलीकडे जाऊन आहे तो निर्णय कायमही ठेवला जाऊ शकतो आणि त्याच्यातनं मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्याच आशा विरून जातील. सो पुढे नेमकं कोर्टाने आता तरी 30 जुलैची तारीख दिलेली आहे, ती खरोखर तेव्हा तरी सुनावणी होते का ते आपण त्यावेळेला नक्की बघू आणि त्याही वेळेला तुम्ही